नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे हसत खेळत कार्यक्रमाची सुरुवात करूया। तर ऑपरेशन थिएटर बाहेरचा वातावरण असतं। डॉक्टर म्हणतात पिंटू घाबरायचं नाही, सगळं जी शस्त्रक्रिया ती चांगली होणार आहे, रिलॅक्स। पेशंट म्हणतो बरं डॉक्टर, धन्यवाद डॉक्टर, पण डॉक्टर माझं नाव पिंटू नाही आहे। तर डॉक्टर बोलतात अरे पिंटू माझं नाव आहे। तर असो, गमतीचा भाग जर बाजूला ठेवला तर शस्त्रक्रियेची भीती आपल्या सगळ्यांनाच वाटत असते आणि कोणालाही शस्त्रक्रिया नको असते। तर आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये सहसा शस्त्रक्रिया होत नाही। तर ओळखू शकता विषय काय असेल? बरोबर, आपला आजचा विषय बघूया। आजचा आपला विषय आहे त्वचेचे विकार, काळजी आणि उपचार। बरोबर, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर रचिता धुरत मॅडम। नमस्कार मॅडम, आपल्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, मॅडमचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो। डॉक्टर रचिता धुरत मॅडम, आपण प्राध्यापक आहात आणि त्वचा रोग विभागाच्या प्रमुख आहात। कुठे? तर लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालय मुंबई येथे। आपण डायरेक्टर आहात RD क्लिनिक चेंबूर मुंबई येथे। आपली विशेष रुची ज्या केसाच्या समस्या आहेत, तक्रारीवर त्याच्या निवारण करण्यामध्ये आपली विशेष रुची आहे। आपण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन केलेलं आहे, व्याख्यानं दिलेली आहेत आणि संबोधनही केलेलं आहे। आणि MD पदवीच्या कोर्सेसमध्ये आपण विद्यापीठ मान्य अशा प्राध्यापिका आहात। आपल्याला प्रतिष्ठित असा सिस्टोपिक ओरेटर आणि मार्क्वस ओरेशन पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। पुन्हा एकदा मॅडम आपलं स्वागत करतो कार्यक्रमामध्ये। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आपण। मॅडम, पहिला प्रश्न माझा असा आहे की हे जे बदलता ऋतू आहे त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये म्हणा किंवा रुग्णालयामध्ये म्हणा कुठकुठले प्रकारचे त्वचेचे आजार किंवा पेशंट्स तुम्हाला बघायला मिळतात? निखिल, कसं आहे की ऋतूप्रमाणे पण आजार वेगवेगळे असतात त्वचेचे। म्हणजे उदाहरणार्थ उन्हाळा असेल तर आपण बघतो की प्रिकली हीट म्हणजे घामोळ्या येणं, त्याच्यानंतर उबाळे येणं, ज्याला आपण म्हणतो आंबे खाऊन फोड्या आल्यात। आणि उबाळे येण्याचं प्रमाण शक्यतो लहान मुलांना जास्त असतं आणि ते चेहऱ्यावर, कपाळावर म्हणजे कधी कधी इतकं जास्त होतं की अँटीबायोटिक्स देऊन ते कंट्रोल करावं लागतं। बरोबर, किंवा आपल्याला बघितलं असेल सन ॲलर्जी होते, अंगावर रॅश येते, काही लोकांचे आजार वाढतात, म्हणजे चाई ज्यांना असेल तर चाई गडद होते, ती वाढते, किंवा काही पिंपल्स ज्यांना असतील ते पण वाढले जातात। इवन सोरायसिस सारखा प्रकार पण उन्हाळ्यामध्ये कधी कधी वाढलं जातं। बरं, असे काही प्रकार असतात जे उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलर असतात। काही रोग म्हणजे लुपस, सिस्टमिक आम्ही म्हणतो लुपस, इरिथेमॅटोसिस, असे रोग पण उन्हाळ्यामध्ये जास्त वाढले जातात। आणि उन्हाळा गेल्यानंतर पण जो पावसाळा येतो त्याच्यामध्ये आपण बघत असेल चिखल्या होणं, बरोबर, फंगल इन्फेक्शन होणं। उन्हाळ्यामध्ये पण फंगल इन्फेक्शन होतात कारण घामामुळे घाम आपला जो साचतो खाकेमध्ये किंवा जांघेमध्ये, त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन त्याच्यामुळे जास्त होतात। आणि थंडीचे प्रकारामध्ये तर थंडीमध्ये त्वचा एकदम कोरडी होते, खाज येते कोरड्या झाल्यामुळे, किंवा खपल्या पडायला लागतात, किंवा इव्हन केसांमध्ये पण खपल्या म्हणजे डॅन्ड्रफचं प्रमाण वाढतं। बरोबर, तर अशा वेगवेगळे पुष्कळ आजार आहेत, ऋतूप्रमाणे पण बदलणारे आजार आहेत। बरोबर। आणि मॅडम, जर आपण उन्हाळ्याची गोष्ट केली, समजा ही जी घामोळी म्हणा किंवा उन्हामुळे जो त्वचेला होणारा त्रास आहे, तर त्याची काळजी कशी घ्यायची त्याविषयी थोडं आमच्या मित्रांना सांगा। उन्हाळ्यामध्ये काय असतं की हीट स्ट्रोक आपण जे म्हणतो त्याच्यामुळे आपली त्वचा करपते। ती त्वचा करपू नये म्हणून आपल्याला थंड ठेवावं लागते। बरोबर, आपली त्वचा थंड ठेवावी लागते। मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपल्याला पाणी भरपूर प्यायला पाहिजे, आपल्याला थंड वातावरणात राहायला पाहिजे। आता थंड वातावरण म्हणजे मी असं नाही म्हणणार की एअर कंडिशन मध्येच तुम्ही राहा, जिथे शक्य असेल तिथे फॅन खाली बसा, म्हणजे घाम तुम्हाला आला लगेच ते पुसून घ्या। म्हणजे काय होतं की बायका शक्यतो कामच करत राहतात आणि सतत घामामध्येच राहतात, त्यामुळे आपलं
तापमान त्वचेचं वाढतं आणि हे सगळे आजाराला ते जास्त कारणीभूत होतं. बरोबर. आणि थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणं हे योग्य राहील. ओके. आणि बदलत्या ऋतूप्रमाणे म्हणजे आता काही काही जणांना जास्त घाम येण्याची समस्या असते म्हणा, किंवा काही काही जणांची त्वचा एकदम कोरडी असते, तर त्यांनी काय काळजी घ्यावी उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ऑल टाइम? काही लोकांची कशी असते, त्वचा कायमस्वरूपी कोरडी असते. म्हणजे त्वचेच्या प्रकारामध्ये एक त्वचाचा प्रकार असा आहे की जी कोरडी असते त्वचा. तर त्या व्यक्तीने नेहमी आपली त्वचा मॉइश्चराईज करत राहायला पाहिजे. बरं. आता बरेचसे मॉइश्चरायझर असतात बाजारामध्ये, आपल्याला कळत नाही की कुठले घ्यायचे. जर त्वचा साधारण कोरडी असेल तर माझा सल्ला आहे की आपण साधं आपलं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता. हो. पण वापरण्याची पद्धत कशी असते की तुम्ही आंघोळ झाल्यानंतर तुम्ही त्या ओल्या त्वचेवर जर खोबरेल तेल लावलं की तुमची त्वचा अशी सॉफ्ट राहते. आपण जनरली काय कोरड्या त्वचेवर लावतो, बरोबर. मग ती तशी सॉफ्ट राहते. आणि वारंवार लावायला पाहिजे ज्यांची त्वचा सारखी कोरडी आहे. तर तुमचा दुसरा प्रश्न काय होता? दुसरा प्रश्न असा होता की ज्यांना जास्त घाम येतो, अति घाम येणारी व्यक्ती असते, किंवा कधी कधी घामाला एक वेगळ्या प्रकारचा दर्प पण येतो, तर मग घरगुती आमच्या मित्रांना काही इलाज किंवा काय करावं त्यांनी? ज्यांना जास्त घाम असतो ना त्यांच्यासाठी फार कमी असे उपाय आहे घरगुती. काही औषधं आहे आमच्या मेडिकलमध्ये, ते लावल्याने घाम बऱ्याच प्रमाणात कमी होतं. बरं. पहिल्यांदा आपल्याला कारण शोधायला पाहिजे की त्यांना घाम उन्हामुळे येतो का, की घाम काही लोकांना जेवत असताना पण घाम येतो. अशा जर गोष्टी असेल तर त्यांनी थंड म्हणजे कूल वातावरणामध्ये जर त्या गोष्टी केल्या तर त्यांना घाम कमी येईल. बरं. काही वेळा आम्हाला काही पेपर लिहिताना पण पुष्कळदा घाम येतो आणि पेपर लिहिता येत नाही. अशा वेळेला आम्हाला काही इंजेक्शन्स द्यावे लागतात हातामध्ये. बरं. म्हणजे इथपर्यंत आम्हाला ट्रीटमेंट करावी लागते. हो हो, मी ऐकलंय, म्हणजे स्टुडंट म्हणतात की घामाने ओला होऊन जातो पेपर. सो बोट्युलिन सारखे ट्रीटमेंट करावी लागते, तेव्हा तो घाम कमी होतो. किंवा एक लोशन्स पण येतं, अवेलेबल आहे मार्केटमध्ये, ते लावल्याने घाम कमी होतो. आणि दुसरा तुमचं म्हणजे घामाला वास येत असेल ना तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होते, ओव्हर ग्रोथ होते. बरं. तर त्यावेळेला अँटीसेप्टिक क्रीम लावणं किंवा अँटीसेप्टिक साबण वापरणं, पाणी जास्त पिणं हे अत्यंत गरजेचं. बरं. म्हणजे आतापर्यंतच्या बोलण्यामध्ये आपण बघितलं की पाणी जास्त पिणं केवढं गरजेचं आहे, त्वचेला तेल लावणं किती गरजेचं आहे, आणि मॅडमची खासियत आहे, स्पेशालिटी आहे ते केसांची निगा आणि तक्रारी विषय, तर त्याचा पण आपल्याला लाभ घ्यायचा आहे. मॅडम, जसं विज्ञापनामध्ये दाखवतात की दाट, मजबूत आणि सुंदर केसाचं रहस्य काय असतं, किंवा काय काळजी घेतली पाहिजे आम्ही? रहस्य असं असतं की तुम्ही सगळं, म्हणजे असंच नाही की नुसतं लावणं, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमचं खाणं कसं आहे, तुमचं झोपणं कसं आहे, तुम्ही स्मोकिंग करता की नाही करत, हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि तुम्ही केस स्वच्छ ठेवता, तुम्ही स्कार्फ, म्हणजे तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ नाही आहे किंवा दुसरे आजार नाही आहे, हे तुमचं रुटीन झालं, ह्याच्याने तुमचे केस हेल्दी राहतील. पण कोणाला कसला आजार झाला आहे केसांचं ते फक्त तज्ञ डॉक्टर बघून सांगू शकतात. बरोबर. जेव्हा तुम्हाला केसांची समस्या आली, म्हणजे केस गळणं आलं, आता वरवरचं गळणं आहे की ते रोगामुळे गळणं आहे, कोण समजावून सांगेल? बरोबर. तर कोणी तज्ञच तुम्हाला सांगू शकेल की हा एक प्रकारचा रोग आहे. कारण केसांचे पण रोग असतात. आपण असं वाटतं की आपल्याला हेअरफॉल झाला किंवा ॲलोपेशिया झाला, पण तो एक प्रकारचा रोग आहे. आणि त्याच्यामध्ये पण, रोगामध्ये पण भरपूर कारणं असतात आणि त्या कारणाप्रमाणे आम्हाला औषधं द्यावी लागतात. ओके. आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की हे जे केस गळण्यामागची कारणं काय आहेत, थोडी जर आमच्या मित्रांना सांगितली तर थोडा बहुत अंदाज येईल आणि ते काळजी घेऊ शकतात त्याविषयी. आता मी केसांचे रोगांची नावं सांगते. बरं. जे तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये टक्कल पडलेली बघत असाल, पुरुषांमध्ये टक्कल पडलेली, ज्याला आपण म्हणतो की वयामानापासून झालेला आहे, पण ते वयामानानुसार नाही आहे, ते एक प्रकारचा रोग आहे. बरोबर. त्याला अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असं संबोधलं जातं. बरं. आणि ही समस्या बायकांमध्ये पण येते. बरं. आणि ती बायकांमध्ये वेगळ्या टाईपचा तो
टक्कल दिसायला लागतं. हा, हा. आणि सुरुवातीला बायकांना ते टक्कल नाही दिसणार, पण सुरुवातीला बरेचसे केस असे पाण्यासारखे वाहून जायला लागतात. बरं. आणि त्यांना असं वाटतं की हे कदाचित माझ्या धगधगीमुळे किंवा टेन्शनमुळे असेल आणि ते लक्ष देत नाही. आणि जेव्हा बरंच केस जातात तेव्हा त्यांना टक्कल ती दिसायला लागते आणि तेव्हा ते डॉक्टरांकडे जातात. बरोबर. आणि मॅडम मला हेच बऱ्याच जणांना हा पण प्रश्न असतो, आमच्या मित्रांना सांगावं म्हणून, की केस गळायला लागले किंवा केसा रिलेटेड तक्रारी असतील तर तुम्हाला याचं उत्तर मिळालेलंच आहे. तर मॅडमकडून अजून जाणून घ्या की कुठल्या डॉक्टरांना भेटायचं. हा थोडा बहुत लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं, अरे बाबा केस गळतात नक्की कुठल्या डॉक्टरकडे जायचं. तर याविषयी थोडं. म्हणजे मी त्वचारोग तज्ज्ञ आहे म्हणून मी सांगत नाही की तुम्ही त्वचारोग तज्ज्ञाकडे जावा. हेअरची प्रॉब्लेम जे आहेत ते मी एक तुम्हाला डायग्नोसिस सांगितलं, दॅट इज अँड्रोजेनिक ॲलोपेशिया. असे बरेचसे डिसीजेस आहेत, रोग आहेत जे केसांना मुळांना घातक आहेत. आता प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला कुठला रोग झाला आहे हे कोण निदान करू शकतं? तो कोणी त्वचेचा हे एक्सपर्ट आहे, तोच हे निदान करू शकतो. त्यामुळे तुम्हाला त्वचा रोग तज्ज्ञाकडे जाणं जरुरीचं आहे, जेणेकरून तुमचं योग्य निदान होईल, योग्य डायग्नोसिस होऊन त्याचे टेस्टिंग जे करतात, आम्ही काही टेस्टिंग करतो. म्हणजे एक स्कोप असतो, स्कोप खाली आम्ही बघतो, त्याला ट्रायकोस्कोपी असं म्हटलं जातं. बरं. आणि त्याने निदान केल्यानंतर मला कुठलं औषध ह्या रोगाला लागू पडेल, दुसरा रोग असेल तर ह्या रोगाला कुठलं लागू पडेल, हे तो तज्ज्ञच सांगू शकतो. बरं. आणि त्यामुळे त्वचा रोग तज्ज्ञ न भेटायला पाहिजे. ओके. डॉक्टर रुचिता मॅडम आपल्याला छान माहिती देत आहेत. तर इथे या वळणावर मला एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. अभंग असा आहे, नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोल करील काय, तेथे बोल करील काय. इथेच आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपण चर्चा करतोय त्वचा विषयीचे जे विकार आहेत, कशी काळजी घ्यायची, काय उपचार करायचा. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत सायन रुग्णालयाच्या त्वचा रोग विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापिका डॉक्टर रुचिता धुरत मॅडम. मॅडम, पुन्हा आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आपण केस गळण्याविषयी बोलत होतो, त्याची कारणं आपण पाहिली. तर असं काही आहे का की केस गळण्यावर काही रामबाण असा काही उपाय आहे का की ज्यांचा आमच्या मित्रांना सगळ्यांना फायदा होईल, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना? आय विश असा काही उपाय असता. असा काही रामबाण उपाय नाही आहे, पण रामबाण सल्ला असा आहे की तुम्ही पॅनिक होऊ नका. बरं. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण केस गळताना बघतो आणि आपल्याला त्याचं टेन्शन एवढं येतं की त्याच्यामुळे एक विशियस सायकल होते आणि अजून केस गळायला लागतात. ओके. सध्या जे आता जर म्हणायचं म्हटलं तर आता कोविडच्या नंतर बऱ्याचशा लोकांचे केस गेलेले आहेत, पण ते सगळे केस परत येतात. हे माहितीये का? अरे वा वा, छान. नॉट परमनंट हेअर लॉस. बरं. फक्त तो फेज असतो की त्या दरम्यान असे पाण्यासारखे केस व्हायला जातात, त्याला फक्त आम्ही वेगळ्या प्रकारे विशिष्ट प्रकारे ट्रीटमेंट करतो. म्हणजे मेडिसिनच दिली जातात, असं काय प्रोसिजर करायची गरज नाही पडत सगळ्या केसेसमध्ये. मेडिसिनने कंट्रोल होतं, पण ते कंट्रोल व्हायला 2 ते 3 महिने पण लागतात. बरं. पण आपल्या लोकांना तेवढी धीर नसतो 2 ते 3 महिने, कारण त्यांना असं वाटतं की मी टक्कली होईल का, बरोबर, माझं काय होईल फ्युचर, असं त्यांना सतत वाटत राहतं. आणि ते मला मोलाचा सल्ला द्यायचा आहे की हे हेअर लॉस जे ते गेलेले आहेत ते सगळे परत येतात, फक्त वेळ लागतो याला. बरं. म्हणजे तुमच्याकडे थोडी सबुरी पाहिजे, शांत
चित्त ठेवायला पाहिजे. ओके. झोप चांगली घ्या तुम्ही ह्या पिरियडमध्ये आणि या वेळेला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या की आता कसं करायचं. ओके मॅडम, इथे आपल्याला या वळणावर एक फोन आलेला आहे मधुकरजींचा. नमस्कार मधुकरजी, आपला स्वागत आहे कार्यक्रमात. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय, छान आवाज आहे, आपला प्रश्न विचारा. माझ्या उजव्या भोवईच्या खाली वरती खास सुटते आणि नाकाला खास सुटते. बरं, कधीपासून सुटते? थोडं काही कारण वगैरे ऑब्झर्वेशन? पासून सुटते. एक ट्यूब दिलेले डॉक्टर्सनी, मी ते ट्यूबचा यूज केल्यानंतर कमी होतो. क्लॉप जी म्हणून क्रीम आहे. बरं, आणि काही विचारायचं आहे मॅडम? नाही, तुम्ही जी क्रीम लावताय ना क्लॉपची, ही फार पोटेंट म्हणजे फार स्ट्रॉंग क्रीम आहे. बरं. सहसा आम्ही चेहऱ्यावर लावायला ती देत नाही. ओके. तर तुम्ही ती कारण त्याला आम्ही स्टिरॉइड अब्यूज म्हणतो, त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर असतात, म्हणून तुम्ही ती क्रीम लावायचं जरा बंद करा. जर तुम्हाला नुसती खाज येत असेल आणि काही रॅश नसेल तर मला असं वाटतं की तेव्हापर्यंत तुम्ही तात्पुरतं खोबरेल तेल वापरा दिवसातनं 3-4 वेळा. ओके. आणि जेव्हा तुम्हाला कधी खाज वाटली तर तुम्ही नखाने खाजू नका, म्हणजे असं जेंटली तुम्ही खाजू शकता, कारण तुम्ही जेव्हा नखाने खाजवता तेव्हा तुमच्या स्किनवर जखमा होतात. बरोबर. ज्या जखमा तुम्हाला डोळ्याने दिसत नाही आणि त्या जखमामुळे मग अजून प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. बरोबर. म्हणजे जसं आमच्या एका विषयामध्ये की 10 कारणं इन्फेक्शनची किंवा संक्रमणाची, म्हणजे 10 ही बोटं आहेत, त्याची जी नखं आहेत त्याच्यापासून स्प्रेड होतात. तर नखं कापली पाहिजेत, मॅडम सांगतात त्याप्रमाणे नखा वापरून खाजवायला नाही पाहिजे, तेल लावलं पाहिजे. चांगला प्रश्न होता. आणि मॅडम तुम्ही कोरोना रिलेटेड आम्हाला सांगत होता केस गळण्याविषयी. अजून एक म्हणजे आता कोरोना काळामध्ये आपण हात धुवत होतो किंवा दिवसातून 2-3 वेळा आंघोळ करत होतो आणि शॅम्पू लावून जबरदस्त आंघोळ वगैरे करत होती बरेच लोक बाहेरून आल्यावर, लोकलमधून आल्यावर वगैरे. तर मग त्याच्यामुळे काही केस गळण्यावर परिणाम होतो किंवा जास्त होतं, असं काही तुमचं ऑब्झर्वेशन? निखिल, प्रश्न चांगला आहे. हे सॅनिटायझरचा वापर चा अतिरेक करण्याने केसांपर्यंत कधी समस्या नाही आली, पण हातावर, इवन चेहऱ्यावर, इवन फार मोठ्या प्रमाणात समस्या. म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत की लोक किती त्याचा उपद्रव वापर करत होते, किती प्रमाणात जास्त करत होते की त्यांची स्किन फाटली आहे, त्यांना मोठमोठ्या जखमा झालेल्या आहेत, चेहऱ्यावर इथे सगळे फोडे आलेले आहेत, असे सगळे प्रकार त्याच्यामुळे. आणि आपली बॅरियर जी असते, स्किनची बॅरियर, ती पूर्ण डॅमेज होते आणि ती रिकवर व्हायला बराच वेळ लागतो. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा ते साबणाने हात धुतले तर जास्त चांगलं होईल. आणि शॅम्पूचा काही हे नाही ना, म्हणजे आंघोळ करताना बरेच म्हणजे जास्त वेळा वापर केला जातोय, तर त्याचा काही नाही. तुम्ही शॅम्पू जास्त वेळा वापर केला तर तुमचे जर केस ड्राय असतील ते अजून ड्राय होतील. बरं. तुमची स्किन, केसांची डोक्यावरची स्किन तडकेल. त्यामुळे 2दा शॅम्पू करणं दिवसातनं ते ठीक आहे, पण शॅम्पूचा वापर पण कुठला शॅम्पू करायचा, बरोबर, ते पण महत्वाचं. तुम्ही आता स्ट्रॉंग शॅम्पू करा. लोक आता स्ट्रॉंग सोप वापरतात, त्यांना असं वाटतं की हा अँटीसेप्टिक सोप आहे तर फार चांगलं. असं नाही. काही अँटीसेप्टिक सोप्स पण आपल्याला घातक होऊ शकतात. बरं. तर शॅम्पू करताना एखादा डेली जर शॅम्पू करायचा असेल तर तुम्हाला माइल्ड प्रकाराचा शॅम्पू वापरायला पाहिजे. घरगुती असं कुठला सजेस्ट कराल किंवा शॅम्पू म्हणून किंवा ज्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो किंवा जे घरगुती म्हटलं तर आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे रिटा वापरू शकता. बरं. ओके. तर मित्रांनो लक्षात ठेवा. आणि आमच्या मित्रमैत्रिणींचा सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न असतो, कन्सर्न असतो की केस गळूच नये, याच्यासाठी काय आहे का उपाय? असं केस गळूच नाही, केस गळायला पाहिजे ना. नाही गळले म्हणजे प्रमाणामध्ये गळायला पाहिजे. बरं. नाही गळले तर सगळीकडचे केस नाही गळले तर आपलं शरीर जंगलासारखं होईल. बरं बरं. राईट राईट. तर केसांमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की केसांना काही पर्यंत विशिष्ट ग्रोथ असते आणि प्रत्येकाची ग्रोथ ही प्रत्येकाच्या जेनेटिक मेकअपवर असते. बरं. म्हणजे काहींची केस शॉर्ट असतात, म्हणजे त्यांची ती ग्रोथ फक्त 2 ते 4 वर्षाची असेल, त्याच्यानंतर ते मग गळतात.
आणि गळण्याचा जे पिरियड असतो तो मोठा नसतो, फक्त 3 महिन्याचा असतो. ओके पण ते जास्त प्रमाणात नाही गळत, जसे म्हणजे रोगामध्ये गळतात तसं नाही गळत, ओके थोडे थोडे गळतात. म्हणजे बरं. आता थोडे म्हणजे काय 40 ते 50 ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त 70, 80, 100 असे जर गळायला लागले की त्यांना समजायचं की हे नॉर्मल नाही आहे. बरं म्हणजे फरक कळला पाहिजे की नॉर्मल हेअर गळणं हां हां आणि ॲबनॉर्मल बरोबर बरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला फरक कळला पाहिजे की केव्हा मी डॉक्टरकडे जाऊ आणि दाखवू की हे माझे ॲबनॉर्मल आहे हेअर लॉस. ओके काही लोकांना असं वाटतं की 100 गळतात म्हणजे नॉर्मल आहे आणि बऱ्याचदा त्यांची केसांची दाटी एकदम कमी होते बरोबर आणि मग नंतर टक्कल जेव्हा पडायला लागतं त्यांना असं वाटतं की आता रोग झालाय, हो पण त्यांना तो रोग किती वर्षापासून झालेला आहे बरोबर. हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. मॅडम अजून एक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की केस गळण्याविषयी आपण बोललो, शॅम्पूविषयी बोललो, तर डोक्यात कोंडा होणं, डॅन्ड्रफ ज्याला आपण कॉमनली आजकाल म्हणतो, तर त्याविषयी त्याची कारणं आणि तो कसा टाळता येईल किंवा त्याच्यावरती काय उपाय? निखिल, हा मुद्दा तुम्ही चांगला मांडलाय. कारण बऱ्याचदा मी रुग्ण बघते की ते कंप्लेंट करतात की माझा डॅन्ड्रफ, मी इतके अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज वापरलेत पण माझा डॅन्ड्रफ जात नाही आहे. आणि आपण जेव्हा आम्ही एक्झामिन करतो ते डॅन्ड्रफ सारखंच दिसतं, बरं पण आम्ही जेव्हा त्या स्कोप खाली बघतो तेव्हा जाणवतं की हा डॅन्ड्रफ नसून एक आजार आहे आणि त्या आजाराचं नाव आहे सोरियासिस. बरं हे जेव्हा मी पेशंटला सांगते तर त्यांना एकदम धक्का बसतो की अरे आपण आतापर्यंत डॅन्ड्रफ समजत होतो आणि आपल्याला सोरियासिस आहे. पण ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं नाही आहे. ज्यांना स्काल्प सोरियासिस होतो ते फक्त स्काल्प पुरताच मर्यादित राहतं, म्हणजे शरीरावर सोरियासिसचं प्रमाण येण्याचं फार कमी असतं आणि औषधाने हे कंट्रोल पण होतं. ह्याची औषधं डॅन्ड्रफच्या औषधापेक्षा थोडी वेगळी आहेत. बरं बरं त्यामुळे एकदा आपल्याला निदान झालं की आपल्याला माहीत असतं की आम्हाला की आता कुठली करेक्ट औषधं देणं, बरं. म्हणून ते डायग्नोस करणं ट्रायकोस्कोपीने महत्वाचं आहे. मॅडम इथे आपल्याला एक फोन आलेला आहे, दयानंदजींचा फोन आलेला आहे मुंबईहून. दयानंदजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. दयानंदजी आपण माझा आवाज येतोय? हो येतो आवाज. हा, आपला प्रश्न विचारा प्लीज. माझ्या ना त्वचेवर एक्झिमा आहे, बरेच उपाय केलेले आहेत तरी बरं होत नाही, काय उपाय करावा लागेल? एक्झिमा आहे, किती वर्ष? हा, काही विचारायचं आहे मॅडम? दयानंद जी किती वर्षापासून आहे? 4-5 वर्षापासून, 7-8 वर्षापासून. आणि किती मोठ्या प्रमाणात आहे ते? थोडंसं कमी प्रमाणात आहे पण बरं होत नाही. म्हणजे क्रीम लावून सुद्धा काही बरं होत नाहीये की बिलकुल, की क्रीम लावल्यानंतर बरं होतं आणि परत येतं? हो तसंच प्रकार आहे. अच्छा, मी सांगू इच्छिते की कदाचित तुम्हाला साधारण प्रकारचा एक्झिमा असू शकतो किंवा सोरियासिस पण असू शकतं. ते मी बघितल्याशिवाय नाही सांगू शकत. पण एक्झिमामध्ये काय असतं की ड्राय होत जाते स्किन. तर जेव्हा तुमचं बरं झालं समजा औषध लावून, तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. बरं. आणि त्याला सतत मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. मॉइश्चरायझर लावण्याने काही नुकसान होणार नाही, पण सतत क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर लावली नाही तर नुकसान होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. बरं. दयानंदजी धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. मॅडम तुम्ही कोंड्याविषयी सांगत होता, सोरियासिस विषयी तुम्ही सांगितलं, आणि अजून तुम्हाला त्या मुद्द्यामध्ये काही भर टाकायची आहे? हा, मुद्द्यामध्ये तेच मला भर टाकायची आहे की डॅन्ड्रफ अँड म्हणजे सोरियासिस सारखंच त्याचं प्रेझेंटेशन आहे. बरं. त्यामुळे पहिलं तुम्ही ते निदान करून घ्या की तुम्हाला सोरियासिस नाही आहे ना. बरं. आणि हा जो डोक्याचा कोंडा होतो तर वारंवार होत असेल तर त्यामागची कारणं, आणि असं होतं का कधी की या कोंड्यांमुळे चेहऱ्यावर पुरळ येते म्हणा किंवा पिंपल्स वगैरे असं काही ऑब्झर्व केलंय तुम्ही, आढळतं असं काही? चांगलं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. हे एक प्रकारचं मिथ आहे की कोंडा माझ्या चेहऱ्यावर पडतो किंवा माझ्या पाठीवर पडतो म्हणून मला पिंपल्स येतात. तसं काही नाही आहे. बरं. तसं काही नाही. ओके ओके. तर रुचिता मॅडम आपल्याला छान माहिती देत आहेत आणि तुम्ही पण मस्त प्रश्न विचारतायत.
तर असेच आम्हाला फोन करून तुमच्या शंका जरूर विचारा. तुर्तास घेतो एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मी डॉक्टर निखिल शासने आपलं स्वागत करतो आणि आज आपण त्वचेविषयी माहिती घेतोय डॉक्टर रुचिता मॅडमकडून. डॉक्टर रुचिता, आपण सांगत होतात पिंपल्स विषयी, चेहऱ्यावर येणारी पुरळ किंवा शरीरावर जी पुरळ येतात त्याविषयी. तर त्याची कारणं काय, त्याच्यावर उपाय काय आणि ते प्रतिबंध त्याचा कसा करायचा आम्ही, त्याविषयी कृपया थोडी माहिती द्या. पिंपल्स जे आहेत त्याची कारणं बरीचशी असतात. एक तर म्हणजे पिंपल्स जे आपले ग्रंथी असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं लिपिड पदार्थ सीबम सिक्रेशन होतं, बरोबर, त्याला सिक्रेशन बाहेर न पडणं हां हां, एक, किंवा त्या सिक्रेशनच्या ज्या ग्रंथी असतात त्याच्यामध्ये काही बदल घडतात. बरोबर, जे आपण अडोलसन्स मध्ये जे म्हणजे तारुण्य पिटिका का म्हणतो, कारण त्या अडोलसन्स मध्ये हे सगळे बदल घडत असतात वयात आल्यानंतर. आणि त्या बदलामुळे त्या ग्रंथी वाढतात मोठ्या आणि त्याचे ते पिंपल्स आपल्याला परिणाम दिसून येतात. आता पिंपल्स म्हणजे आपल्याला असं वाटतं की साधारण पिंपल्स आहे, पण ते तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आई वडील जनरली म्हणतात, ओ हे काय साधारण आहे, सगळ्यांनाच होतंय, कशाला डॉक्टरकडे जायला पाहिजे. बरोबर, पण त्याचे परिणाम काय होतात माहिती, तुमच्या स्किनवर स्कार्स तयार होतात किंवा पिगमेंटेशन येतात. आणि स्कार्स एकदा तयार झाले की हे परमनंट असतात. म्हणजे तो डाग राहतो त्या डाग आणि खड्डे बघा पडतात. बरोबर, काही लोकांना खड्डे पडतात चेहऱ्यावर, हो, हो. त्वचेवर, बरोबर. आणि ते खड्डे परमनंट असतात. बरोबर, त्याच्यावर आहे ट्रीटमेंट, पण तुमची त्वचा पूर्ववत नाही कधीच होत. बरं. म्हणून तुम्हाला ते ट्रीटमेंट लगेच केली पाहिजे. आणि प्रिव्हेन्शन महत्वाचं आहे इकडे. म्हणजे ज्यांची पिंपल्स सारखे येतात, काही लोकांना बारीक प्रकारचे पिंपल्स येतात, काही लोकांना लाल कलरचे मोठ्या फोड्या येतात. बरोबर, तर अशा लोकांनी मग घरगुती उपाय नाही करायला पाहिजे जास्त करून. बरं, तुम्हाला साधारण घरगुतीच उपाय करायचा असेल तर तुम्ही लसूण किंवा अद्रक किंवा कांद्याचा रस असं लावू नका, जेणेकरून जास्त रिॲक्शन होऊन तुमची त्वचा खराब होऊ शकते. उग्र पदार्थ नाही लावायचे म्हणजे. बरं, जे आता मी तुम्हाला घरगुती एक सल्ला देते की तुम्ही मध लावू शकता. आणि मी का बोलते की मध लावू शकता, कारण आम्ही ह्याच्यावर संशोधन केलंय. जांभूळ हनीचं संशोधन आम्ही पिंपल्सवर केलंय. बरं, आणि त्याच्यामध्ये बघितलंय की हनी लावल्यामुळे पिंपल्स, मोठे जे पिंपल्स असतात त्याचं प्रमाण फार कमी होतं. फारच छान सांगितलंय मित्रांनो. लक्षात ठेवा, लिहून घ्या की मध आपण लावू शकतो. आणि आता विश्रांती घेत असताना थोडी आमची चर्चा झाली, तर मॅडमशी तेव्हा असं बोलणं झालं की असं काही संक्रामक अशा प्रकारचे काही त्वचेचे आजार आहेत का? तर मॅडम कृपया त्याविषयी पण जरा आमच्या मित्रांना माहिती द्या. हो निखिल, बरेचशा संक्रमक आजार आहे. म्हणजे कॉमन आजार म्हटलं की फंगल इन्फेक्शन, बरोबर, खरूज हां हां, एकदमच संक्रमित आहे. एका घरामध्ये खरूज असेल व्यक्ती, हो हो, आणि दुसऱ्याला जर खरूज नसेल तरी सुद्धा त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते, ओके ओके, कारण लगेच त्याला खरूज होऊ शकते. हम्म, हम्म. इवन आपला कुष्ठरोग, बरोबर, हो हो, कुष्ठरोग पण संक्रमित आहे. बरोबर, बरोबर, तुमचं चिकन पॉक्स, हो हो, त्याच्यासाठी आपण चिकन पॉक्सच्या व्यक्तीला आपण वेगळीकडे ठेवतो. बरोबर, किंवा कधी कधी हर्पीस झोस्टर सुद्धा. बरं. म्हणजे हे संक्रमित असलेले रोग आहेत काही. म्हणजे कांजिण्या म्हणा, नागिण म्हणा, कुष्ठरोग म्हणा, आणि ही जर खरूज किंवा बुरशीजन्य जे आजार आहेत, फंगल इन्फेक्शन ज्याला म्हणतो, ते संपर्काने पसरू शकतात. तर मॅडम, हे आजारच का होतात आणि त्याचा उपाय काय आणि ते टाळायचे कसे, ते पण जरा प्लीज सांगा. आता आपण एक आजार घेऊया, जसं फंगल इन्फेक्शन. बरं, द फंगल इन्फेक्शन हे एक फंगाई मुळे होतं. बरं, बुरशीमुळे होतं. बरं, आता बुरशी का वाढते? हो, जिथे ओलावा असतो तिथे बुरशीचं प्रमाण वाढतं. बरोबर, बरोबर. बरोबर. आता हे कोणामध्ये जास्त वाटतं की जे जास्त घाम गाळणारे व्यक्ती असतात, बरोबर. किंवा ज्यांचा घाम खाकेमध्ये किंवा जांघेमध्ये जमा होतो, ते पुसलं जात नाही, कोरडं केलं जात नाही. शक्यता बायकांना, म्हणजे साडीच्या इकडे बघा, बरं, जनरली इकडे साडीच्या इकडे घाम जास्त जमा होतो, तर तिकडे बुरशी येणं.
आता तुम्हाला जर कळलं की मला ज्या या ठिकाणी घामामुळे बुरशी येतं तर मला काय करावं लागेल, हे सगळं टाळावं लागेल. बरोबर. तिथे सारखं कोरडं ठेवावं लागेल ती जागा. बरोबर. म्हणजे औषध पाणी केल्यानंतर सुद्धा तुम्हाला परत परत रिपीटेड होण्याची शक्यता आहे फंगल इन्फेक्शन. मॅडम फार महत्वाचं सांगताय तुम्ही. या मुद्द्यावर आपण पुन्हा येऊया. सध्या आपल्याशी राहुलजींनी फोन केला यवतमाळवरून. राहुलजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. राहुलजी, आवाज येतोय तुमचा, आपला प्रश्न विचारा. हा हॅलो सर. हा, नमस्कार. सर तळ हाताला आणि तर पायाला सर घाम येतो सर आणि खूप खाज वाटते सर. बरं, घाम येतो आणि खूप खाज येते. आणि कधीपासून आहे हे? सर हे 15 ते 20 दिवसापासून आहे सर प्रॉब्लेम. कधीपासून आहे म्हटलात? 15 ते 20 दिवसापासून आहे सर. 20 दिवसापासून आहे. आणि काय प्रकारचं काम करता किंवा त्याविषयी काही सांगू शकता? हो सर, काम कम्प्युटर काम करतो सर बसून. बरं बरं बरं. मॅडम, अजून काही विचारायचं? अच्छा, राहुलजी, तुम्हाला असं जेव्हा तुम्हाला खाज येते तेव्हा ते काही तिकडची त्वचा लाल झाली आहे, काही पुरळ निघालाय की त्वचेची खपल्या निघाल्या आहेत? सर मॅडम त्वचा लाल पडते मॅडम. हा त्याच्यावर घाम येते खूप आणि खूप खासते मॅडम. बरं. हा, कशाला नाही म्हणजे एवढं खूप खूप खासते मॅडम. अच्छा, कारण घाम पण तुम्हाला जास्त येत असेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही सॅनिटायझरचा वापर करता का किंवा काही हातापायाला वेगळं काही क्रीम लावताय का सध्या? नाही, काहीच नाही मॅडम. हा, ते ह्याचं निदान करणं गरजेचं आहे. कारण इकडे म्हणजे तुमच्या हिस्ट्रीवरनं मला कल्पना येत नाही की तुम्हाला काय आजार झालेला असेल. बरं. कारण की परीक्षण करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्यक्ष पेशंटला बघणं, रुग्णाला बघणं आणि तपासणं हे पण गरजेचं आहे. तर काय वाटतंय मॅडम, काय सांगता येईल? मला असं वाटतं की जवळच्या तुम्ही त्वचा रोग तज्ञाकडे जाऊन एकदा तपास करून घ्या. बरं बरं. घरगुती काही उपाय? घरगुती काय म्हणजे लाल आणि खाज होत असेल तर तुम्ही काही मॉइश्चरायझर वापरा. खाजीची गोळी तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल ती. मॅडम खाजीची गोळी खाऊन बघितली मॅडम, पण त्याने काही फरक पडला नाही. हा, मग ते त्याच्यासाठीच म्हटलं तुम्ही डॉक्टरकडे दाखवलं तर चांगलं राहील. बरं, धन्यवाद राहुलजी आपल्या प्रश्नासाठी. आणि मॅडम, आपल्या विषयाकडे येऊया. फंगल इन्फेक्शन, बुरशीजन्य आजाराविषयी सांगत होतात. मॅडम म्हणत होत्या की ओलावाने जी बुरशी येते, आपण बघतो की पाव ओला झाल्यावर त्याच्यावर कशी बुरशी येते, तसंच बुरशीजन्य आजार दमटपणामुळे किंवा ओलेपणामुळे येतो. आणि आपल्याला तर माहिती आहे, मुंबईमध्ये आपल्याला लोकल पकडायची असते तर आंघोळ झाल्यावर फटाफट आपण कपडे घालतो आणि पळून लोकल पकडतो. तर घाम म्हणा किंवा अंग ओलच राहतं, तर त्याच्यामुळे पण फंगल इन्फेक्शन म्हणा किंवा बुरशीजन्य त्रास होऊ शकतो. आणि तुम्ही सांगत होतात की कसा टाळू शकतो. घरी एकाला झाल्यावर तो इतरांना पसरत होता, त्याविषयी सांगत होता. एकाला जर फंगल इन्फेक्शन झालं तर त्याचे कपडे जनरली दुसऱ्यांबरोबर मिक्स करू नका किंवा त्यांचे टॉवेल वापरणं किंवा त्यांचे इवन बुरशी डोक्यामध्ये पण होते, हे माहिती आहे का? काय? बुरशी डोक्यामध्ये पण होते. बरोबर बरोबर. ती लहान मुलांमध्ये जास्त दिसली जाते, म्हणजे असे मोठमोठे फोडे येण्यासारखे प्रकार घडतात. ओके. तर कंगवा एकमेकांचा न वापरणं किंवा कॅप आपण जनरली वापरतो, अशा वेळेला कॅप वापरू नये एकमेकांची. शेअरिंग अवॉइड करायला पाहिजे. आणि ज्या दिलेल्या गोळ्या असतात ना, कारण काय होतं की फंगल इन्फेक्शन स्किनवरनं जातं. बरोबर. स्किनच्या आतमध्ये हेअर, आपले केस असतात, मुळापाशी, ते मुळापाशी दिसून येतात आणि ते जायला वेळ लागतं. बरं. त्यामुळे लोकांना काय वाटतं, अरे माझी बुरशी गेली आहे, फंगल इन्फेक्शन गेलंय, 15 दिवसामध्ये औषध बंद करतात, डॉक्टरकडे परत जात नाही आणि परत मग 2 महिन्यांनी परत येतात, पण ते डॉक्टर मला परत झालंय फंगल इन्फेक्शन. बरोबर. म्हणजे पहिली ट्रीटमेंट तुम्ही ॲडिक्वेट घेतली, अर्धवट सोडलेली. बरं बरं बरं. त्याच्यामुळे. आणि मॅडम, इथे थोडंसं आपण याविषयी पण बोलूया की मधुमेहग्रस्त जी व्यक्ती आहे म्हणा किंवा ज्यांना स्टिरॉइडची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांना फंगल इन्फेक्शन जास्त होतात किंवा काय, त्याच्याविषयी प्लीज थोडं सांगा आम्हाला. कारण जे फंगाय असतात त्यांना गोड पदार्थ जास्त आवडतात. त्यामुळे ज्या डायबिटीस लोकांना, एक तर इम्युनिटी कमी असते, शुगर स्किनमध्ये जास्त असते, ह्या लोकांना फंगल इन्फेक्शन फार जास्त होतं. जे बोटांमध्ये, बरोबर, किंवा पायांच्या बोटांमध्ये, हो, असे फंगल इन्फेक्शन किंवा जांघेमध्ये. आणि ह्यांचं फंगल इन्फेक्शन कंट्रोल व्हायला वेळ लागतो. जर शुगर कंट्रोलमध्ये असेल तर
हे फंगल इन्फेक्शन लवकर कंट्रोलमध्ये होऊ शकतं. बरं, म्हणजे डायरेक्ट जसं आपल्याला हॉटेलचं अन्न मिळतंय तसं त्यांना तो ॲडव्हान्टेज होतो मधुमेह याच्यामध्ये. तर मग त्या रुग्णांना तुम्ही काय सल्ला द्याल की मधुमेहाच्या पेशंटना की त्यांना त्वचेचे आजार होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्वचेचे काय सगळेच आजार न होण्यासाठी तुम्हाला पहिली ब्लड शुगर तुमची एकदम कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. बरं बरं बरं, हा महत्वाचा भाग आहे. बरोबर. जेव्हा तुम्हाला कुठलंही तुम्हाला वाटतं की माझी आज त्वचा ह्या बाजूची त्वचा थोडीशी काळपट झाली आहे या खाज येते कुठे, पण लगेच दाखवू द्या डॉक्टरांना की काय झालेलं आहे ते. बरोबर. आपल्याला असं वाटतं अरे एवढंच झालेलं आहे, पण डायबेटिक पेशंटने ते दुर्लक्ष करू नये. बरोबर बरोबर. म्हणजे कुठलाही प्रकारचा तुम्हाला काही छोटा रोग झाला तरी सुद्धा डॉक्टरकडे दाखवणं महत्वाचं आहे डायबेटिक पेशंटसाठी. बरं, तर मित्रांनो आपण हे लक्षात ठेवूया. आपल्याला आपली जी शर्करा ची पातळी आहे ती नियंत्रित ठेवायची आहे. आणि मॅडम आपण संक्रामक रोगांविषयी बोलतोय, त्वचेचे आजार जे संक्रमण होऊ शकतं, आणि आपण मगाशी नागिणविषयी बोललो, हर्पीजविषयी बोललो, तर कृपया आम्हाला नागिणविषयी का होते, त्याचे उपचार आणि कसं टाळावं त्याविषयी थोडं सांगा. काय असतं की नागिण हा एक प्रकार जेव्हा आपण बोलतो आणि सांगतो की तुम्हाला नागिण झालं तर पहिलं ते घाबरतात. नागिण झालं म्हणजे आता आपल्याला बुवाबाजी करायला पाहिजे. बरोबर. हे एकदम चुकीचं आहे. हे कधीच्या काळाची गोष्ट आहे जेव्हा मेडिकलमध्ये संशोधन झालेलं नव्हतं, औषधं नव्हतं, त्या काळाचं आहे. आता मेडिकलमध्ये एवढे प्रभावशाली औषधं झाले आहेत नागिणवर की तुमची 5 ते 7 दिवसामध्ये नागिण बरी होते. बरं. तुम्ही जर ती औषधं घेतली नाही आणि घरचं म्हणजे पाला पाचोळा लावत बसलात, तुमची स्किन तर खराब होतेच, पण तुमच्या म्हणजे तुम्हाला धोका उत्पन्न होतो तुमच्या जीवनाला. बरोबर. इथपर्यंत जाऊ शकतं. बरं बरं. आणि मॅडम असा एक समज आहे, गैरसमज आहे म्हणा, की ती नागिण अशी दोन्ही साईडने जॉईंट झाली की मग आपल्याला काहीतरी प्राणघातक असं किंवा जीवावर असं भेटणार आहे किंवा त्याविषयी असं नाहीये सगळ्या गोष्टीमध्ये. बरं. जेव्हा ती जॉईंट म्हणतात ना तुम्ही, म्हणजे ते एक्सटेन्सिव्ह झालं. बरोबर. पण त्याच्यासाठी ना मग कधी कधी आम्हाला शिरेवाटी पण त्याची औषधं द्यावी लागतात. बरं. अशा कंडिशनमध्ये. हो हो हो, त्यामुळे ना औषधं घेतल्यानंतर म्हणजे आम्ही नागिणमुळे तरी डेथ झालेली नाही बघितलेली आहे. अरे वा, म्हणजे मोकळा आपण श्वास घेऊ शकतो. कोणी तुम्हाला असं सांगत असेल की दोन्ही साईडची नागिण जुळली की आता टेन्शन आहे, घाबरण्याचं कारण आहे, बिलकुल नाही. शास्त्रोक्त औषधोपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात, शासकीय रुग्णालयात अवेलेबल आहेत, तिथून आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे. मॅडम पुढे थोडं जाऊया. असं पण म्हटलं जातं की स्किन इज अ कॅनव्हास ऑफ माइंड, म्हणजे मनामध्ये जे आपले विचार चालतात, चिंता चालतात, त्याचं पहिलं जे आहे रेखाटन आपल्या त्वचेवर होतं. तर हे कितपत सत्य आहे किंवा काय म्हणाल याविषयी? बऱ्यापैकी सत्य आहे. ओके निखिल, बऱ्यापैकी सत्य आहे. कारण आता तुम्ही बघा ना, तुम्ही जेव्हा फ्रेश असतात तर तुमची त्वचा टवटवीत असते. बरोबर. जेव्हा तुम्ही सॅड असतात किंवा काही दुःख असेल तर तुमच्या डोळ्याभोवती पहिलं काळं येतं. बरोबर बरोबर. किंवा तुमची झोप झाली नसेल. बरोबर. तर त्यामुळे त्वचावर प्रत्येक आपला बोलण्याचा, माइंडचा परिणाम होत असतो. बरं. इव्हन तुमचे कधी कधी पिंपल्स पण वाढतात तुमच्या टेन्शनमुळे. तुमच्या टेन्शन जास्त असेल तुमचे केस पण गळतात. केस काय, तुमचे केस पांढरे सुद्धा होतात. बरोबर. आपल्याला वाटतं अनुभव वाढतोय, एक्सपिरियन्स वाढतोय. बरोबर. म्हणजे अशा काही घटना आहे की ओव्हरनाईट सुद्धा तुमचे केस पांढरे होऊ शकतात किंवा तुम्हाला ओव्हरनाईट साई सुद्धा पडू शकते टेन्शनमुळे. बरोबर. तर स्किन आणि ब्रेन फार एकदम घनिष्ठ आहे. मनाचा आणि त्वचेचा जवळचा संबंध आहे मित्रांनो. तर जसं तुकाराम महाराजांचा मगाशी आपण अभंग ऐकला, तर त्याविषयी आपण चर्चा करूयाच. आणि पुढचा प्रश्न की आपण बघतो की वेगवेगळी विज्ञापनं येतात, तर त्याच्यावर दाखवलेले जे प्रोडक्ट्स असतात किंवा मलमं असतात, तर ती कितपत वापरणं योग्य आहे त्याविषयी पण खूप मुलाचा प्रश्न वाटतो मला. कृपया मार्गदर्शन करा. विज्ञापनं ना हे भुरळ घालण्यासाठीच असतात. बरं. त्यामुळे त्याला तुम्ही भुरळ ला बळी पडणार असाल तर ते किती योग्य आहे बरं हे आता
मी एखादा मला रोग झालाय आणि ते मी ऍडव्हर्टाईज बघून ते औषध त्या रोगावर घेतलं, बरं. ते योग्य नाहीये. बरोबर. तुम्ही ठीक आहे मॉइश्चरायझर, फेस वॉश इथपर्यंत ठीक आहे की तुम्ही किंवा एखादा शॅम्पू घेतला चांगल्या ब्रँडचा, बरं. ते ऍडव्हर्टाईज बघून इथपर्यंत ठीक आहे. बरोबर. पण तुम्ही रोग झालाय आणि त्याच्यासाठी मग तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघून ते करू नका. बरं. तर महत्त्वाचा सल्ला मॅडमने दिलेला आहे की विज्ञापनं जी आहे त्याला भुरळ तुम्हाला पडू देऊ नका, त्याची जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि थोडं मॅडम हे पण विचारावं वाटतं की जी चामखीळ वगैरे येते मानेच्या मध्ये म्हणा, खाकेमध्ये म्हणा किंवा जांघेच्या जिथे स्वेट जास्त आहे, तर काय त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. सध्या काय आपण बघतो घरी घरगुती उपाय, केस बांधतात. हा, असं बरंच काही काही आपण बघतो, ऐकतो. उपाय म्हणजे मी असं म्हणत नाही की तो अगदीच उपयोगाला येत नाही, कधी कधी उपयोगाला येतो. पण कधी कधी काय होतं की तुम्ही केस बांधल्याने कधी कधी तिकडे रिॲक्शन होते. बरोबर. आणि ते लाल पण होतं. बरोबर. तर ते तुम्ही म्हणजे त्याच्यावर तुम्ही थोडा वॉश ठेवा. बाकी तुम्हाला ते काढावंच लागतं आणि आमच्याकडे काढण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. ओके. आणि एकदम सेफ आहे. बरं. जे घरगुती जे उपाय तुम्ही करता त्या 100% प्रत्येक वेळेला सेफ असतीलच असं नाही. बरोबर. बरोबर. तर सुरक्षेच्या दृष्टीने पण. मॅडम इथे एक आपल्याला फोन आलेला आहे, उमा महाजन मॅडमचा फोन आलेला आहे सांगलीहून. माझी एक मैत्रीण आहे 75 इयर्सची. बरं. केस गळून गळून आता अक्षरशः पुरुषांना टक्कल पडते असं पडलेलं आहे. त्याला काय इलाज करू शकतो का? दुसरा प्रश्न आहे की केसांना हेअर डाय लावावं का, काय दुष्परिणाम होतो? बरं. एकदम छान प्रश्न विचारलाय उमा मॅडम. तर मॅडम काय सांगा? मॅडम तुमचा पहिला प्रश्न जो एकदम टक्कल पडलेले आहे, काय किती वर्षापासून त्यांना तसा प्रकार आहे? हॅलो. हा बोला ना, फोन कट झाला. हा ते तर त्यांना जर जास्त वर्षापासून हा जर आजार असेल म्हणजे 10-15 वर्षाच्या होत्या त्या साधारण, तर शक्यता परत हेअर येण्याची शक्यता थोडी कमी वाटते मला. पण मी काही बघितलं नाहीये, त्यांचं परीक्षण केलं नाही त्याच्या स्काल्पच्या त्वचेचं, त्यामुळे मी एकदम ठामपणे नाही सांगू शकत. दुसरं त्यांच्यासाठी मग उपाय आहे की विग लावणं. जर त्यांचे हेअर फॉलिकल चांगले असतील, जर मी टेस्ट करून बघितलं हेअर फॉलिकल चांगले असतील, तर मी सांगू शकते की त्यांना केस येतील की नाही येतील. बरं. म्हणजे परीक्षण गरजेचं आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांचा काय होता की हेअर डायज वगैरे लावतात, तर ते कितपत योग्य आहे केसाला रंगवणं? हेअर डाय इंडस्ट्री फार मोठी आहे. काही लोकांना ॲलर्जी असते, ज्यांना ॲलर्जी असते त्यांनी हेअर डाय लावू नये, कारण त्याच्यामध्ये एक मोठा घटक असतो, ती ॲलर्जी निर्माण करतो. काही हेअर डाय असे असतात की जे हे पीपीडी फ्री हेअर डाय असतात. बरं. त्याचा वापर करा. पीपीडी म्हणजे प्लीज सांगणार? एक मोठं नाव आहे, त्यांना नाही कळलं. बरं ठीक आहे. हा बरं. आणि दुसरं म्हणजे काय की तुम्ही चांगल्या ब्रँडचे हेअर डाय वापरले आणि ज्यांना जर तुम्हाला रिॲक्शन नाही झाली किंवा खास नाही आली किंवा तुमच्या फोरहेडवर डाग नाही पडले, त्यामुळे याचा अर्थ तो हेअर डाय तुम्हाला सूट होतो, तुम्ही ते लावू शकता. आणि मॅडम आपण मेहंदी लावणं योग्य आहे का घरगुती, किंवा काय सांगाल? मेहंदी आपण केसांना लावतो, रंग आता काय असतं की बाजारातली मेहंदी आणि तुमच्या झाडावरची मेहंदी ह्याच्यामध्ये बराच फरक असतो. बरं. बाजाराच्या मेहंदीमध्ये पण डाय असतात, हे तुम्हाला कुठे ठाऊक आहे? जर त्याची रिॲक्शन तुम्हाला झाली की समजायचं की ती मेहंदी तुम्हाला सूट होत नाही. मेहंदी लावणं वाईट नाहीये, पण मेहंदीने काय होतं बरेचदा केस हे कडक होतात आणि जर तुमचे केस कडक होत असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा कंडिशनर वापरावं लागतं. बरं. नुकसान नाही आहे, पण तुम्ही एक लक्षात ठेवा की बाजारातली मेहंदीमध्ये सुद्धा डायचं प्रमाण असू शकतं. बरं. ओके. आणि मॅडम जसं आपण बोललो की स्किनमध्ये आपल्या त्वचेच्या ह्याच्यामध्ये काही असं आपत्कालीन स्थिती असते का, किंवा अशी इमिजिएट ज्याला आपण लक्ष दिलं पाहिजे, सावधगिरी बाळगलं पाहिजे, असे काही आजार आहेत का? का सुरक्षित असा विभाग आहे हा की डॉक्टरला रात्री उठवायला नाही लागत किंवा असं? आहे. निखिल, लोकांना असं वाटतं स्किनमध्ये काही इमर्जन्सी
नसते, पण आहे इमर्जन्सी. म्हणजे तुम्ही काही गोळी घेतली, इवन तुम्ही पॅरासिटामॉल साधं तापासाठी पण औषध घेतलं तर त्याची रिॲक्शन एवढी होऊ शकते की तुमचे होठ सुजू शकतात, डोळे सुजू शकतात, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागतं किंवा तुमची अंगावरची पूर्ण स्किन निघून जाते. बरं. एवढं सुद्धा होऊ शकतं. त्याला आम्ही स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणतो. बरं. आणि ती एक इमर्जन्सी आहे. किंवा कुष्ठरोगाची रिॲक्शन, बरं, ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण नसांमध्ये वेदना होतात जोरजोरात. ओके, बरोबर. तर ती एक वेगळ्या प्रकारची इमर्जन्सी आहे. तुमचं साधं पित्त, हो, आपल्याला वाटतं पित्तच आहे, पण पित्त एक प्रकारची इमर्जन्सी पण होऊ शकते. बरं. तर एकदम छान आणि समर्पक असं मॅडम तुम्ही आम्हाला उत्तर दिलं. आणि आता वेळ कमी आहे आणि प्रश्नपत्रिका जवळजवळ आपण सगळे टिक मार्क करत चाललेलो आहे आणि संपत आलेले आहेत प्रश्न. आणि एक जाता जाता आमच्या मित्रांसाठी तुम्ही काय संदेश देणार की जेणेकरून त्यांची स्किन छान राहावी, त्यांचे केस एकदम छान दाट आणि मजबूत असे व्हावेत, त्याच्यासाठी काही संदेश? आता स्किनसाठी म्हटलं तर तुम्ही तुमचा चांगला क्लिन्झर वापरा, ज्याचं pH तुमच्या स्किनशी जुळत असेल. बरं. 5.5 किंवा 6च्या दरम्यान असलेला pH असलेला साबण वापरणं, त्याचा अतिरेक न करणं, सॅनिटायझरचा वापर न करणं, सनस्क्रीन वापरणं. उन्हामध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला सनस्क्रीनची अत्यंत गरज असते. बरोबर. असं नाही की फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रीन वापर. आपण काय करतो, फक्त उन्हाळ्यातच वापरतो, इतर वेळेला वापरत नाही. बरोबर. ऊन तर तेव्हा अल्ट्राव्हायलेट रेज सगळीकडे असतात, सगळ्या वेळेला असतात. बरोबर. म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, तेव्हा तुम्हाला सनस्क्रीन वापरायला पाहिजे. केसांसाठी म्हटलं तर तुम्हाला योग्य शॅम्पू, तुमचं ड्राय केस असतील ते योग्य कंडिशनर, तुमची खाण्यापिण्याची योग्य वेळ. हल्ली आजकाल सगळे खाणंपिणं जास्त वेगवेगळं वाढतं, हे सगळं तुम्हाला करायला पाहिजे. आणि घरगुती उपाय करायचा असेल तर थोडं सावधगिरीने उपाय करा. एकदम छान मॅडमनी सांगितलं आपल्याला. तर मॅडम आपलं फार आभारी आहोत. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. तर सर्व प्रेक्षकांकडून, आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून, आमच्या आरोग्य संपदाच्या संघाकडून खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर जाता जाता मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा तो अभंग एकदा पुन्हा आठवूया. नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोल करील काही. म्हणजेच निर्मळ जीवन आपल्याला ठेवायला पाहिजे, चित्त शुद्ध करूया आणि मग आपोआपच आपली आरोग्याची संपदा आहे ती दिवसेंदिवस क्षणोक्षणी वाढत जाईल. तर आजच्या भागात इथेच थांबूया. पुढील भागात जरूर भेटूया एका नवीन विषयासह. तोवर बघत राहा आपला लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. नमस्कार.